नमस्कार. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी मित्रांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण क्लास 10चा जो जॉमेट्रीचा जो 7 चॅप्टर आहे मेन्सुरेशन, त्याचा आज 7.3 हा प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत. आपण आतापर्यंत या चॅप्टरमध्ये बेसिक लेक्चर कव्हर केलेलं आहे, त्यानंतर 7.1 हा सुद्धा प्रॅक्टिस सेट कव्हर केला आहे आणि लास्ट लेक्चरमध्ये आपण 7.2 सुद्धा पाहिलेला आहे. आता आपण याच प्रकरणामध्ये पुढच्या प्रॅक्टिस सेटकडे जातोय, ज्याचं नाव आहे प्रॅक्टिस सेट 7.3. आता या प्रॅक्टिस सेटसाठी 2 ते 3 फॉर्म्युले असे आहेत की जे गरजेचे आहेत, परंतु ते फॉर्म्युले आले कसे किंवा त्यांना लक्षात कसं ठेवायचं हे जर समजलं तर हा प्रॅक्टिस सेट खूप जास्त इझी जाणार आहे. कारण या प्रॅक्टिस सेटवर एक तरी क्वेश्चन हा एक्झामला विचारला जातो. आता या ठिकाणी बेसिक कन्सेप्ट समजणं खूप गरजेचं आहे, कारण फॉर्म्युला कसा आला जर हे समजलं तर एक्झाम्पल समजायला सोपं जातं आणि ते सोडवायला सुद्धा सोपं जातं. तर चला आपण याच्यासाठी जे लागणारं बेसिक आहे ते पाहू आणि त्यानंतर या प्रॅक्टिस सेटकडे वळूयात. आता पहा, या ठिकाणी तुम्हाला एक सर्कल दिसतोय. तुम्हाला माहिती आहे की हा जो सर्कल आहे, या सर्कलचा जर आपण एरिया सांगितला, ठीक आहे, आपण या सर्कलच्या एरिया बद्दल जर बोललो तर एरिया म्हणजे हा जो आतला भाग आहे हा सगळा, बरोबर आहे ना. एरिया म्हणजे हा आतला सगळाच्या सगळा भाग, बरोबर. याला म्हणतो आपण एरिया. म्हणजेच काय, एरिया ऑफ सर्कल. आणि एरिया ऑफ सर्कल काय असतो, पाय आर स्क्वेअर. हे बेसिक गोष्ट ही माहित असायला पाहिजे. एरिया ऑफ सर्कल काय असतो, पाय आर स्क्वेअर, बरोबर, पाय आर स्क्वेअर. आता सर्कलचा जो अँगल आहे किंवा सर्कल किती डिग्रीचा आहे असं जर विचारलं तर आम्हाला माहिती आहे तो किती डिग्रीचा आहे, 360 डिग्रीचा आहे. म्हणजे थिटा आपण म्हणू त्याला, अँगल थिटा. थिटा 360 डिग्रीचा जेव्हा असतो तेव्हा एरिया ऑफ सर्कल किती असतो, पाय आर स्क्वेअर, बरोबर. आता सेम सर्कल मी जर साईडला घेतला आणि त्या सर्कलसाठी जर मी अशा प्रकारे कन्सिडर केलं की मी फक्त हाफ सर्कल साठी एरिया कन्सिडर करतोय, म्हणजे हाफ सर्कल साठी एरिया मी कन्सिडर करतोय, म्हणजे एवढा. येतं लक्षात. साहजिक आहे या सर्कलचा एरिया पाय आर स्क्वेअर आहे, तर या सर्कलचा जो काही एरिया असेल तो कसा असेल, याच्यापेक्षा 50% म्हणजे अर्धा असेल. म्हणजे याचा एरिया 40 सेंटीमीटर स्क्वेअर असेल तर याचा किती असेल, 20 सेंटीमीटर स्क्वेअर असेल, बरोबर. कारण हा पूर्ण जर याचा एरिया आहे तर हा त्याच्या हाफ एरिया आहे. म्हणजे आता याला मला सांगा, तुम्ही असं म्हणू शकता का की हा एरिया ऑफ सर्कल आहे, बरोबर. याला आपण असं नाही म्हणू शकत की हा एरिया ऑफ सर्कल आहे. आपल्याला काय म्हणावं लागेल की हा एरिया ऑफ, आपण म्हणू याला एरिया ऑफ आर्क म्हणू, सॉरी, एरिया ऑफ सेक्टर म्हणतात याला. काय म्हणतात, एरिया ऑफ सेक्टर. हा त्याचा सेक्टर आहे, याला म्हणायचं सेक्टर. आणि हा सर्कलचा एरिया असल्यामुळे याला आपण एरिया ऑफ सर्कल म्हणजे पूर्ण सर्कलचं क्षेत्रफळ. तर हे काय झालं फक्त, हा पूर्ण सर्कल झाला का, तर नाही, हा काय झाला फक्त सेक्टर झाला. याला काय म्हणायचं, सेक्टर. आता सेक्टर म्हणजे काय की तुम्ही सर्कल मधला कोणताही पार्ट जर कन्सिडर केला तर आपण त्याला काय म्हणतो, सेक्टर म्हणतो, बरोबर आहे. आणि त्या सेक्टरचा आपल्याला जर एरिया काढायचा असेल, म्हणजे या सेक्टरचा मला एरिया काढायचा, तर मी काय करणार, पूर्ण सर्कलचा जेवढा एरिया आहे म्हणजे पाय आर स्क्वेअर आहे त्याला डिवायडेड बाय काय करणार, 2 करणार, बरोबर आहे. म्हणजे या पाय आर स्क्वेअरच्या निम्मा हा एरिया ऑफ सेक्टर असेल. येते लक्षात. आणि अशा वेळी थिटा किती असेल रे, थिटा म्हणजे अँगल किती असेल, पूर्ण सर्कल किती डिग्रीचा आहे असं विचारलं तर आपण म्हणतो 360 डिग्री. तर या पूर्ण सर्कल मधला हाफच सर्कल जर आपण घेतला, हाफ सर्कल मधले हा जर अँगल आपण कन्सिडर केला तर हा अँगल किती असेल, 180 डिग्री. किती असेल, 180 डिग्री, बरोबर ना. हा असेल 180 डिग्री. म्हणजे जेव्हा थिटा 180 डिग्री असतो तेव्हा त्या सेक्टरचा एरिया किती असतो, पाय आर स्क्वेअर अपॉन 2. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात येते की जसा थिटा बदलतोय, बरोबर, जसा अँगल बदलतोय सर्कलचा, थिटा बदलतोय, त्या पद्धतीने तुमचा एरिया ऑफ सेक्टर चेंज होत चाललाय. आता थर्ड एक्झाम्पल कडे जाऊयात आपण. एक्झाम्पल किंवा थर्ड आपण हे बेसिक पाहू याचं. आता याच्यामध्ये जर आपल्याला सांगितलं की सर्कलचे आपण सपोज चार भाग केले, सर्कलचे 4 भाग केले, किंवा आपण फक्त एवढाच पार्ट कन्सिडर केला हा वाला, आणि आपल्याला सांगितलं की याचा तुम्ही काय काढा, एरिया एवढ्याच भागाचा एरिया काढा, एवढ्या भागाचा, बरोबर आहे. हा भाग म्हणजे काय म्हणतो आपण, त्याला सेक्टर म्हणतो. आणि त्याचा एरिया म्हणजे एरिया ऑफ सेक्टर, एरिया ऑफ सेक्टर. आता हा पूर्ण सर्कलचा कितवा भाग आहे, चौथा भाग आहे ना. म्हणजे आपण जर सर्कलचे जर भाग करायला गेलो अशा प्रकारे, जर आपण याचे भाग करतोय पूर्ण सर्कलचे हा पूर्ण सर्कल आहे, त्याच्यामध्ये हा एक भाग, हा 2 भाग, हा 3 भाग आणि हा चौथा भाग. येतं लक्षात. म्हणजे हा आता जर पूर्ण सर्कलचा एरिया
जर 360 पाय आर स्क्वेअर असेल तर याचा किती असेल रे, पाय आर स्क्वेअर डिवायडेड बाय किती 4, बरोबर. जसं हा निम्मा होता म्हणून 2, बरोबर आहे. हा 1 आणि 2 हा दुसरा भाग आहे म्हणून डिवायडेड बाय 2. हा कितवा भाग आहे, चौथा भाग आहे, म्हणजे 1 2 3 आणि 4. जेवढा पण एरिया येईल, समजा आपण जसं कन्सिडर करतो की याचा 40 सेंटीमीटर स्क्वेअर आहे, तर याचा किती असेल 20 सेंटीमीटर स्क्वेअर एवढा, आणि याच्या निम्मा म्हणजे एवढाच भाग किती असेल, म्हणजे थोडक्यात हा वाला 10 सेंटीमीटर स्क्वेअर. येते लक्षात. म्हणजे 40ला जर आपण 4 ने जेव्हा डिवाइड करतो तेव्हा त्याचा आन्सर किती येते, 10 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि अशा वेळी आपला थिटा किती असेल, थिटा म्हणजे बनवलेला अँगल, तर हा अँगल किती असेल रे, हा वाला अँगल, हा अँगल मॅटर करतो. कारण या अँगल याने जो बनवलेला अँगल आहे हा थिटा मॅटर करतो त्याच्या एरियासाठी. तर हा किती असेल पहा, हा पूर्ण जर 360 आहे तर 360 डिवायडेड बाय 4 म्हणजेच किती, 90 डिग्री. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की जसा जसा थिटा चेंज होतो तसा तसा आपला एरिया ऑफ सेक्टर सुद्धा काय होतो, चेंज होतो. आता यावर क्वेश्चन विचारले जातात आणि त्या क्वेश्चन साठी फक्त आणि फक्त म्हणजे क्वेश्चन मध्ये विचारलं जातं की रेडियस एवढा दिलेला आहे तुम्हाला आणि तुम्ही काय करा, एरिया ऑफ सेक्टर फाइंड आउट करा. इथे लक्षात सिंपल क्वेश्चन असतो आणि अशा वेळी एकच फॉर्म्युला यूज करायचा, तो मी तुम्हाला सांगतो. लक्षात पण कसा ठेवायचा तो पण समजून सांगतो. ठीक आहे, आता हे झालं एरिया ऑफ सेक्टर जो आहे ना, एरिया ऑफ सेक्टर, एरिया ऑफ सेक्टर याला डिनोट करतात ए ने. कशाने, ए ने. मग ए इज इक्वल टू, फॉर्म्युला खूप सोपा आहे, थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. लक्षात घ्या, जेव्हा एरियाचा विचार केला जातो तेव्हा पाय आर स्क्वेअर लिहिला जातो. थिटा अपॉन 360 ला मल्टिप्लाइड बाय काय केलं जातं, पाय आर स्क्वेअर. कधी, जेव्हा एरिया सेक्टरचा एरिया फाइंड आउट करायचा असतो तेव्हा थिटा अपॉन 360 ला कशाने मल्टिप्लाय करतात, पाय आर स्क्वेअरने. कारण पाय आर स्क्वेअर काय आहे, एरिया ऑफ सर्कल आहे. क्लिअर आहे. आता हे समजलं असेल तर नेक्स्ट आपण याच्याकडे जाऊयात. एरिया ऑफ सेक्टर जसा फाइंड आउट केला जातो तसाच आता ही पुढची एक कन्सेप्ट आहे पहा, हा याला आपण म्हणतो लेंथ ऑफ आर्क ही कन्सेप्ट. जर मी या सर्कलची ही जर कडा मोजायला घेतल्या तर याला कडा नाहीये, परंतु मी कन्सिडर केलं की ही लेंथ मोजायला घेतली मी पूर्ण सर्कलची, त्याला आपल्या भाषेत म्हणतात सर्कम्फरन्स. काय म्हणतात, सर्कम्फरन्स म्हणजे लेंथ ऑफ सर्कल. ठीक आहे, आता लेंथ म्हणणं मूर्खपणा आहे, पण आपल्याला समजण्यासाठी की लेंथ ऑफ सर्कल म्हणजेच काय, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल काय असतो, 2 पाय आर. माहित पाहिजे फॉर्म्युला, सोपा आहे, 2 पाय आर. येते लक्षात. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल काय असतो, 2 पाय आर. आणि यासाठी सुद्धा थिटा महत्वाचा आहे, कारण पूर्ण सर्कलचा जेव्हा सर्कम्फरन्स कन्सिडर करतो तेव्हा थिटा किती याचा, 360 डिग्री आहे, बरोबर आहे. आता पुढच्या डायग्राम मध्ये जर गेलो आपण आणि फक्त आपण जर कन्सिडर केलं की फक्त मी इथं आपला सपोज सेंटर आहे आणि मी फक्त अर्ध्याच सर्कलचा सर्कम्फरन्स, अर्ध्या एवढ्याच सर्कलचा सर्कम्फरन्स कन्सिडर करणार आहे. आता त्याला सर्कम्फरन्स म्हणायचं नसतं, त्याला म्हणायचं असतं आर्क. याला काय म्हणायचं, आर्क म्हणायचं. आणि ही आर्कची लेंथ काढली जाते म्हणून आपण म्हणतो लेंथ ऑफ आर्क. लेंथ ऑफ आर्क. पूर्ण सर्कलची लेंथ किती, 2 पाय आर. मग या हाफ सर्कलची लेंथ किती येणार, 2 पाय आर डिवायडेड बाय 2, बरोबर आहे. निम्मी येणार हा 2 पाय आर, तर हा किती येईल, हाफ येईल. म्हणजे 2 ला 2 कॅन्सल आणि काय येईल, फक्त पाय आर. म्हणजे अशा वेळी थिटा किती असेल आमचा बघा, अशा वेळी थिटा किती असेल, अशा वेळी थिटा किती असेल, इथं 360 तर इथं याच्या हाफ म्हणजे किती असेल, 180 डिग्री. म्हणजे लेंथ ऑफ आर्क पण डिपेंड कशावर आहे, थिटावर आहे. लेंथ ऑफ आर्क डिपेंड कशावर आहे, थिटावर आहे, त्या अँगल वर डिपेंड आहे. आता येऊ तिसऱ्या याच्याकडे आपण. यामध्ये आपण फक्त एवढाच भाग कन्सिडर केला, म्हणजे सपोज इथे एक रेडियस आहे, इथे एक रेडियस आहे, एवढाच भाग म्हणजे एवढाच आर्क कन्सिडर केला, तर इथं सुद्धा काय म्हणणार आम्ही, या आर्कची लेंथ किती असेल, लेंथ म्हणजे लांबी, या आर्कची लेंथ किती असेल म्हणजे लेंथ ऑफ आर्क किती असेल, या आर्कची लेंथ किती असेल. तर तिथं सुद्धा आम्हाला माहिती की सगळ्यांचा 2 पाय आर असतो. पूर्ण सर्कलची लेंथ किती असते, पूर्ण सर्कलची लेंथ असते 2 पाय आर. आणि ह्या पूर्ण सर्कलचा हा कितवा भाग आहे, चौथा भाग आहे. म्हणजे डिवायडेड बाय किती, 4. बेग बेन बेदुने 4, म्हणजे हा झाला पाय आर अपॉन 2. आणि थिटा किती येईल मग अशा वेळी, किती असेल याचा थिटा, 90 डिग्री. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की लेंथ ऑफ आर्क साठी सुद्धा थिटा मॅटर करतो, बरोबर आहे. ही झाली लेंथ ऑफ आर्क. लेंथ ऑफ आर्क आणि एरिया ऑफ सेक्टर मध्ये गफलत करू नका.
ही झाली लेंथ ऑफ आर्क, ही झाली लेंथ ऑफ आर्क, आणि एरिया ऑफ सेक्टर काय आहे, या सेक्टरचा हा जो मधला भाग आहे ना याला म्हणायचं एरिया. याच्यासाठी पण फॉर्म्युला आहे A इज इक्वल टू थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. आत्ताच पाहिलं जस्ट माग. आता आपल्याला लेंथ ऑफ आर्क साठी फॉर्म्युला बनवायचा. कोणासाठी? लेंथ ऑफ आर्क साठी. मग लेंथ ऑफ आर्क साठी जर आपण फॉर्म्युला बनवायला गेलो तर तो सुद्धा खूप सोपा आहे. ज्याला एरिया ऑफ सेक्टर साठी फॉर्म्युला बनवता येतो ना त्याला लेंथ ऑफ आर्क साठी फॉर्म्युला बनवता येतो. मग लेंथ ऑफ आर्क साठी जर फॉर्म्युला बनवला तर लेंथ ऑफ आर्क म्हणजेच या लेंथ ऑफ आर्कला डिनोट करतात एल ने, एरिया ऑफ सेक्टरला डिनोट करतात ए ने. मग लेंथ ऑफ आर्क म्हणजेच काय, याचा फॉर्म्युला येतो थिटा अपॉन 360 इंटू, आता सेम फॉर्म्युला एरिया ऑफ सेक्टर ए इज इक्वल टू थिटा अपॉन 360 बरोबर, पण इंटू काय आहे पाय आर स्क्वेअर. आणि सेम फॉर्म्युला लेंथ ऑफ आर्क एल इज इक्वल टू थिटा, थिटा अपॉन 360 दोघांमध्ये कॉमन आहे, मात्र इथं मल्टिप्लाइड बाय काय 2 पाय आर. आता तुमच्या लक्षात आलं असेल लेंथ ऑफ आर्कला 2 पाय आर का यूज केला जातो, कारण जेव्हा आम्ही लेंथ ऑफ आर्कचा विचार करतो तेव्हा सर्कलचा सर्कम्फरन्स कन्सिडर करतो, आणि जेव्हा आम्ही एरिया ऑफ सेक्टरचा विचार करतो तेव्हा आम्ही सर्कलचा एरिया कन्सिडर करतो, आणि तो इथं फॉर्म्युल्यामध्ये येतो पाय आर स्क्वेअर. आणि आमचा जेव्हा आम्ही लेंथ ऑफ आर्कला कन्सिडर करतो तेव्हा आम्ही सर्कम्फरन्स ऑफ सर्कलला कन्सिडर करतो, म्हणून इथं काय येतो 2 पाय आर. दोघांचा फॉर्म्युला सेम आहे, फक्त इथं 2 पाय आर तिकडं पाय आर स्क्वेअर, बाकी थिटा अपॉन 360 सेम. येते लक्षात? हे दोन फॉर्म्युले खूप महत्वाचे आहेत. आणि याच्या बरोबरच तिसरा एक फॉर्म्युला तयार होतो या दोघांवरून, आता आपण तो पाहणार आहोत. तुम्हाला हे जर 3 फॉर्म्युले समजले तर हा प्रॅक्टिस सेट तुमचा आहे, कारण याच्यामध्ये दुसरं काहीच नाहीये. येते लक्षात? चला मग तिसऱ्या फॉर्म्युल्याकडे जाऊयात आपण. सगळ्यात पहिल्यांदा ते 2 फॉर्म्युले लिहून घेऊ जेणेकरून आपल्याला तिसऱ्या फॉर्म्युल्याकडे जायला सोपं जाईल. पहा, पहिला फॉर्म्युला होता एरिया ऑफ सेक्टर, एरिया ऑफ सेक्टर ज्याला आपण कशाने डिनोट करतो, ए ने डिनोट करतो. फॉर्म्युला काय आहे त्याचा, थिटा अपॉन 360 इंटू काय रे पाय आर स्क्वेअर, एरिया आला म्हणून पाय आर स्क्वेअर. हा वाला पहिला फॉर्म्युला. दुसरा फॉर्म्युला कोणता शिकलो आपण, लेंथ ऑफ आर्क यल बरोबर, याला डिनोट करतो यल ने. सेम काय फॉर्म्युला, थिटा अपॉन 360 इंटू काय, फक्त इथं काय येणार 2 पाय आर, इथं आला पाय आर स्क्वेअर, लेंथ ऑफ आर्क आली की 2 पाय आर, थिटा अपॉन 360 दोघांमध्ये कॉमन आहे. हे 2 फॉर्म्युले समजलेच पाहिजे. हे 2 समजले असतील तर आता तिसऱ्याकडे जाऊ. बघा, तिसरा फॉर्म्युला खूप सोपा आहे. तिसरा फॉर्म्युला काढण्यासाठी हे फॉर्म्युला लक्षात आले, ओके. आता या फॉर्म्युलांना थोडंसं आपण मॅनिप्युलेट करू, यांच्यामध्ये थोडा बदल करू. बदल कसा करायचा, इथं बरं इथं राहू द्या, आपण याला काय नाही करायचं. आपण खाली तिसरा फॉर्म्युला काढण्यासाठी तिसरा फॉर्म्युला ही लक्षात ठेवू शकता तुम्ही, काहीच अडचण नाही, पण तो आलाय कसा ते समजलं पाहिजे. एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला काय आहे, ए इज इक्वल टू थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. बरोबर आहे, बरोबर आहे, समजते. याला जर आपण थोडंसं सोडवलं, बरं इथं लगेच आपण एरिया ऑफ सेक्टर मी इथं लिहून घेतला हा वाला. आता लेंथ ऑफ आर्क मी इथं लिहून घेतो. आपल्याला आहे ना तिसरा फॉर्म्युला तयार करायचा आहे. त्यासाठी लेंथ ऑफ आर्क काय आहे, थिटा अपॉन 360 इंटू काय रे 2 पाय आर. आता दोघांमध्ये थिटा अपॉन 360 आहे, दोघांमध्ये पण थिटा अपॉन 360 आहे. ओके, मग थिटा अपॉन 360 साठी फॉर्म्युला बनवू, म्हणजे थिटा अपॉन 360 याच बाजूला ठेवू, आणि हा जो पाय आर स्क्वेअर मल्टिप्लिकेशनला आहे तो इकडे आणू, म्हणजे तो जाईल ए ला डिवाइडला पाय आर स्क्वेअर. हे क्लिअर आहे इथपर्यंत. आणि इथं पण सेम टू सेम प्रोसेस करू. थिटा अपॉन 360 इथं ठेवला, 2 पाय आर मल्टिप्लिकेशनला इकडे आला डिवाइडला, एल अपॉन 2 पाय आर, आणि पलीकडे काय राहिला थिटा अपॉन 360. तुम्ही जर नीट पाहिलं, जर अजून फॉर्म्युला बनलेला नाहीये, फॉर्म्युला बनण्याच्या प्रोसेस मध्ये जर नीट पाहिलं तर या दोघांमध्ये थिटा अपॉन 360 म्हणजे राईट साइड सेम आहे. जर राईट साइड सेम आहे तर लेफ्ट साइड पण कशी असेल सेम, म्हणजे थिटा अपॉन 360 आणि इथं पण थिटा अपॉन 360. जर राईट साइड सेम आहे तर लेफ्ट साइड पण कशी असेल, सेम असेल. म्हणून आपण 1 आणि 2 वरून, म्हणजे या दोन फॉर्म्युला या दोघांवरून आपण काय सांगू शकतो, अरे बाबा कुठे गेला, हा या दोघांवरून आम्ही खाली काय लिहू शकतो पहा, आम्ही या दोघांना LHS, आता RHS सेम आहे म्हणून LHS पण कशी असेल सेम, म्हणजे मी लिहू शकतो A अपॉन पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू L अपॉन 2 पाय आर. येते लक्षात, समजते. आता खाली आहे का, अजून फॉर्म्युला संपलेला नाहीये. इथं इकडं पाय आहे, इथं पण पाय आहे. हा पाय जर इथं भागाकारातला इकडे जर आला गुणाकारामध्ये तर या पायला हा पाय कॅन्सल, म्हणजे थोडक्यात
या पायला हा पाय कॅन्सल, बरोबर आहे. सेम आर डिवाइडला इकडे आला तर मल्टिप्लिकेशनला इथल्या एका आरला इथला एकच आर कॅन्सल होईल, इथं 2 आर आहे, आर स्क्वेअर म्हणजे 2 आर आहे. मग इथल्या एका आरला इथला एक आर कॅन्सल होईल म्हणजे एक आर जाईल, म्हणजे फॉर्म्युला काय बनेल, ए अपॉन आर इज इक्वल टू एल अपॉन 2. इथला एक आर कॅन्सल होईल, एल अपॉन 2. तर हा झाला आपला फायनल फॉर्म्युला, ए अपॉन आर इज इक्वल टू एल अपॉन 2. हा फॉर्म्युला फायनल झाला. तर हा आपला तिसरा फॉर्म्युला आहे. जर फॉर्म्युला पाठ नसेल, पाठ करायचा असेल तर करू शकता, इझी फॉर्म्युला ए अपॉन आर इज इक्वल टू एल अपॉन 2. पण सपोज जर तुमचा तो फॉर्म्युला पाठ नाही झाला, नो प्रॉब्लेम, तुम्ही त्याला ऑन द स्पॉट सुद्धा बनवू शकता, इतकं सोपं आहे. फक्त हे लक्षात राहिलं पाहिजे, ए अपॉन पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू एल अपॉन 2 पाय आर. पहा सिंपल आहे ना, एरिया ऑफ सर्कल, ए म्हणजे कन्सिडर करा एरिया ऑफ सर्कल, आणि एरिया ऑफ सर्कल काय असतो, पाय आर स्क्वेअर, आणि एल म्हणजे कन्सिडर करा सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, आणि तो काय असतो 2 पाय आर, आणि यावरून इथला एक आर याच्या बरोबर गेला, इथला एक पाय याच्या बरोबर गेला, म्हणजेच ए अपॉन आर इज इक्वल टू एल अपॉन 2. हा वाला फॉर्म्युला तयार झाला. अशा प्रकारे आपण 3 फॉर्म्युले पाहून घेतले. 3 फॉर्म्युले पुन्हा एकदा पहा, हा समजून घ्या, हा तिसरा समजला असेल, आणि वरती हे दोन फॉर्म्युले पाहिले आपण, हा वाला एक पाहिला आणि हा वाला एक पाहिला. येतं लक्षात. अशा प्रकारे 3 फॉर्म्युले समजले. जर हे 3 फॉर्म्युले समजले असतील तर तुम्हाला पुढचा प्रॅक्टिस सेट इझी जाणार आहे. चला मग आपण 7.3 ला सुरुवात करूया. ठीक आहे, आता 7.3 कडे जेव्हा आम्ही जातो तेव्हा आमच्याकडे पहिला क्वेश्चन येतो, याला सोडवताना व्यवस्थितच सोडवणं आवश्यक आहे. रेडियस ऑफ अ सर्कल इज 10 सेंटीमीटर. आम्हाला रेडियस देऊन ठेवलाय सर्कलचा 10 सेंटीमीटर, बरोबर आहे. मग आम्ही ते गिव्हन लिहिणार ऍज युजुअल, जसं आम्ही लिहित असतो तसं गिव्हन लिहिणार. गिव्हन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा गिव्हन मध्ये एक रेडियस ऑफ सर्कल, रेडियस ऑफ सर्कल, आणि रेडियस ऑफ सर्कल काय असते माहिती आहे आम्हाला, आर म्हणतो आम्ही त्याला, आर ने डिनोट करतो. किती ती, इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. गुड. दुसरा, मेजर ऑफ एन आर्क ऑफ द सर्कल इज 54 डिग्री. म्हणजे आपला जो सर्कलची आर्क आहे मेजरमेंट ती किती डिग्री मध्ये. आता लय टेन्शन घ्यायचं नाही अशा प्रश्नांना, डिग्री आली ना तो थिटा असतो, डिग्री आली म्हणजे काय असतो, थिटा, आणि थिटा म्हणजे तो सेंट्रल अँगल असतो. ठीक आहे, तो काय असतो, सेंट्रल अँगल, सेंट्रल अँगल, आणि हा सेंट्रल अँगल काय म्हणतो आम्ही याला, थिटा म्हणतो. थिटा इज इक्वल टू किती, 54 डिग्री. त्यामुळे डिग्री दिसली की तो थिटा आहे हे कन्सिडर करायचं, आणि थिटा म्हणजे सेंट्रल अँगल. फाइंड द एरिया ऑफ सेक्टर. महत्वाचा प्रश्न, काय फाइंड आउट करायला लावले, एरिया ऑफ सेक्टर. संपलं. जिथं सांगितलं एरिया ऑफ सेक्टर फाइंड आउट करा, आम्हाला हे माहिती की आम्हाला फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे. आम्हाला फॉर्म्युला वापरायचा एरिया ऑफ सेक्टर ए इज इक्वल टू थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. येतं लक्षात. हे झालं गिवन. गिवन नंतर मी लिहिणार टू फाइंड. मला काय फाइंड आउट करायचंय, टू फाइंड. काय फाइंड आउट करायचंय, मला फाइंड आउट करायचंय, काय फाइंड आउट करायचंय, एरिया ऑफ सेक्टर. मग मला फाइंड आउट करायचंय एरिया ऑफ सेक्टर. पाहिजे तर इथं फॉर्म्युला लिहू शकता तुम्ही, एरिया ऑफ सेक्टर म्हणजेच ए फाइंड आउट करायचंय, त्याचा फॉर्म्युला लिहा, थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. आत्ताच पाहिला ना जस्ट, एरिया ऑफ सेक्टर ए इज इक्वल टू थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. ठीक आहे, आता आपण याला सॉल्व्ह करू. आता सोल्युशन मध्ये जाऊ, सोल्युशन कडे जाऊ. ठीक आहे, सोल्युशन कडे जाऊयात आपण. आता मी इथं लिहितो सोल्युशन. सोल्युशन सरळ सरळ सोल्युशन मध्ये फॉर्म्युला टाकून द्या. सोल्युशन मध्ये काय टाकणार आम्ही, एरिया ऑफ सेक्टर म्हणजेच ए इज इक्वल टू, फॉर्म्युला काय आहे, थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. ओके, चला आता एरिया ऑफ सेक्टर ए काय करायचं आहे, फाइंड आउट करायचा आहे, तो माहित नाहीये, म्हणजेच ए इज इक्वल टू थिटा अपॉन 360. थिटा किती बघा इथं आपल्याला दिलाय 54 डिग्री दिलाय, 54 अपॉन किती 360 इंटू पाय आर स्क्वेअर. आता पायची व्हॅल्यू ऑलरेडी देऊन ठेवली, किती सांगितली त्यांनी, पायची व्हॅल्यू घ्या 3.14, म्हणून मी इथं घेतोय 3.14 इंटू आर स्क्वेअर. आर किती पहा आमचा इथं, रेडियस किती आहे 10 आहे, म्हणजेच 10 चा स्क्वेअर, 10 चा स्क्वेअर. चला याला सॉल्व्ह करू आपण. 54, 54 आणि 360 यांना लहान करू, दोघांनाही 9 ने भाग जातो देऊन टाकू. 9 सख 54, 9 चौक 36,
आणि 9 0 0 लहान केलं आम्ही याला. दोघांनाही 9 ने भाग जातो, दोघांनाही 9 ने भाग दिला. 9 सक 54, 9 चौक 36 आणि 9 0 0 इंटू 3.14 इंटू 10 चा स्क्वेअर किती असतो 100. 10 चा स्क्वेअर म्हणजे 10 इंटू 10 म्हणजेच किती 100. आता बघा पुन्हा 6 आणि 40 ला आम्हाला लहान करता येईल. दोघांनाही 2 ने भाग जातो, याला पण जातो याला पण जातो. याला 2 ने भाग दिला तर हा झाला 2 त्रिक 6, याला 2 ने भाग दिला 2 दुने 4, 2 0 0 लहान केला आम्ही याला. आणि 3.14 ला जेव्हा 100 ने गुणतो या दोन शून्यांमुळे हा जो पॉइंट आहे तो 2 घर तिकडे सरकतो. बेसिक मॅथ्स हे याला म्हणाय. हा झाला 314. हा किती झाला 314. आता बघा आता काय करू शकता तुम्ही, आता या दोघांचा गुणाकार करू शकता, आलेल्या आन्सरला 20 ने डिवाइड करू शकता, किंवा 20 आणि 314 या दोघांना 2 ने भाग द्या. 2 ने भाग दिला तर ते लहान होतील म्हणजे 3 भागिले आता याला 20 आणि 314 दोघांनाही 2 ने भाग जातो, देऊन टाका. तर याला भाग दिला तर हा होईल 10 आणि याला जर भाग दिला 2 ने तर हा होईल बे एक बे एक राहिला बे पंचे 10, बे के बे एक राहिला बे पंचे 10, एक राहिला बे सत्ती 14. आलं लक्षात. आणि आता 157 ने गुणा 3 ला, 157 ने कितीला गुणा 3 ला गुणा. याला मी थोडस वरती घेतो. हा 157 ने जर 3 ला गुणलं तर 3 7 सत्रिक 21, 5 त्रिक 15, 15 2 17, हातचाला 1 3 1 3 आणि 1 4, 471 भागिले 10. 10 ने जर 471 ला भाग दिला तर या शून्यामुळे एक घरी इकडे येतं पॉइंटचं आणि तो होईल 47.1. विचारलंय काय एरिया, कोणाचाही एरिया असू त्याच्या युनिटला स्क्वेअर लावायचा. तर याचं युनिट आहे सेंटीमीटर आणि याला म्हणायचं सेंटीमीटरचा स्क्वेअर. अशा प्रकारे हे आलं आमचं सोल्युशन. येतं लक्षात. इथपर्यंत आपलं हे झालं. मग तुम्ही खाली एक वाक्य लिहू शकता, एरिया ऑफ सेक्टर इज 47.1 सेंटीमीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर. ठीक आहे, मला वाटतंय प्रश्न समजलेला आहे. हे याचा आन्सर पण कसं काढायचं ते समजले, इझी वेने सांगितलं तुम्हाला. आता जाऊ आपण सेकंड क्वेश्चन कडे. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन जर पाहिला तर आमच्या लक्षात येतं की क्वेश्चन काय विचारलाय, मेजर ऑफ एन आर्क. आता प्रश्न आलाय आर्क साठी बरं का. कोणासाठी आलाय, आर्क साठी. ओके, आर्क साठी. चला मग गिवन वगैरे लिहू याच्यामध्ये पण. गिवन हा, मेजर ऑफ एन आर्क ऑफ अ सर्कल इज 80 सेंटीमीटर. आता मेजर ऑफ एन आर्क, आर्कचे मेजर सेंटीमीटर मध्ये नाही ते डिग्री मध्ये पाहिजे. इथं काय दिलंय सेंटीमीटर मध्ये, बरोबर आहे. आणि लेंथ ऑफ आर्क फाइंड आउट करायला लावली. याचा अर्थ इथं काय चुकलेलं आहे, आपल्याला आर्कची मेजर जी दिली ना ती डिग्री मध्ये द्यायला पाहिजे, इथं सेंटीमीटर मध्ये दिली. बर, मग आपण चला लिहू मेजर ऑफ एन आर्क. आता आर्कची जी सर्कलची जी आर्क आहे त्याची मेजर दिलेली, मेजरमेंट दिलेली, लेंथ वगैरे दिलेली नाही, कारण लेंथ फाइंड आउट करायला लावलेली आहे आपल्याला. इथं मेजर दिलेली आणि मेजर म्हणजे अँगल दिलेला आहे तो 80 डिग्री पाहिजे होतं इथं, तर त्यांनी काय दिलंय सेंटीमीटर दिलेलं आहे. याला मी थोडंसं दुरुस्त करतो. म्हणजे आपल्याला हा तुम्हाला आत्ताच सांगितलं, जर डिग्री आली तर तो काय थिटा आहे, आणि थिटा म्हणजे तो कोण आहे, सेंट्रल अँगल. म्हणजे आम्हाला सेंट्रल अँगल दिलेला आहे. मग सेंट्रल अँगल थिटा इज इक्वल टू किती, 80 डिग्री. किती आहे, 80 डिग्री. बरोबर, 80 डिग्री. एक अजून काय सांगितलं आम्हाला, इट्स रेडियस इज 18 सेंटीमीटर. रेडियस दिलेली आहे, मग मी लिहिणार रेडियस ऑफ सर्कल. रेडियस ऑफ सर्कल, रेडियस ऑफ सर्कलला आर ने डिनोट करतो आम्ही. ती किती आहे, 18 सेंटीमीटर. आणि आम्हाला फाइंड आउट करायची लेंथ ऑफ द आर्क. मागच्या प्रश्नामध्ये का विचारला होता, एरिया ऑफ सेक्टर. आता विचारलाय लेंथ ऑफ आर्क. मग मी टू फाइंड मध्ये लिहिणार इथं, टू फाइंड. टू फाइंड मध्ये लेंथ ऑफ आर्क, आणि लेंथ ऑफ आर्कला कशाने डिनोट करतो आम्ही, लेंथ ऑफ आर्कला डिनोट करतो आम्ही एल ने. आणि याचा फॉर्म्युला आहे थिटा अपॉन 360. हे कॉमन आहे एच्या फॉर्म्युला, एरिया ऑफ सेक्टरच्या फॉर्म्युल्यामध्ये, आणि याच्यामध्ये दोघांमध्ये हा कॉमन आहे. फक्त इथं काय येणार, इंटू 2πr. ओके, मला वाटतं हा फॉर्म्युला पण तुम्हाला समजलाय, समजून सांगितलेला होता. आता गिवन झालं, टू फाइंड झालं. आता काय करायचंय आपल्याला, सोल्युशन. ओके, काय सोल्युशन फाइंड आउट करायचं. जर आता आम्ही सोल्युशन फाइंड आउट करायला घेतलं
तर सोल्युशन मध्ये डायरेक्ट फॉर्म्युला आम्ही पुट करणार. सोल्युशन मध्ये फॉर्म्युला पुट करणार, डायरेक्ट फॉर्म्युला पुट करणार आम्ही. लेंथ ऑफ आर्क कंसामध्ये, त्यालाच लेंथ ऑफ आर्कला डिनोट करतात एल ने. त्याचा फॉर्म्युला थिटा अपॉन 360 इंटू 2 पाय आर. आणि यामध्ये आता व्हॅल्यू पुट करायच्या मगासारख्या. मग चला, एल इज इक्वल टू थिटा अपॉन 360. थिटा किती आमचा बघा इथं 80 आहे, 80 अपॉन काय आहे 360 आहे, इंटू 2 पाय आर म्हणजे 2 इंटू पायची व्हॅल्यू किती घ्या सांगितले पुन्हा 3.14 घ्या म्हणलेत. आणि आर ची व्हॅल्यू किती दिलेली आम्हाला, रेडियस ऑफ सर्कल दिलाय 18. ओके 18. आता बघा इथं काय होणार, याचं सिम्प्लिफिकेशन, एल शोधायचं आहे ना आपल्याला, लेंथ ऑफ आर्क एल शोधायचा आहे. याला असंच ठेवणार, 0 ला गेला 0. आता 0 ला गेला 0 म्हणजे काय की दोघांना 10 ने भाग जातो, 10 ते 80 असं, आणि 10 ने भाग गेला की मग 0 ला 0 गेला. ठीक आहे. आता सोपं करून घ्यायचं कधी पण, इथं 0 ला 0 गेला, मी इथं कट नाही करत पुन्हा. मग खाली येणार 8/36 आणि गुणिले मी 18 दुने करणार, काय करणार 18 दुने 36. मी सोपं करणार, जितक्या एक्झाम्पलला सोपं करता येईल तितकं करायचं. 18 दुने 36 आणि गुणिले किती 3.14 इंटू 3.14. क्लिअर आहे. 18 दुने 36 झाला, हा शून्यला शून्य गेला, 8/36 झाला. आता खाली बघा 36 एके 36, 36 ला 36 कॅन्सल, म्हणजे खाली काय राहणार फक्त, मी हे काढून टाकतो, 36 ला 36 कॅन्सल, खाली काय राहणार 8 इंटू 3.14, 8 इंटू 3.14. आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार, 8 चोक 32, 8 एके 8, 8 आणि 3 11, 8 त्रिक 24 आणि 1 25. आणि किती घर पॉईंट द्यायचे, 2 घर सोडून पॉईंट द्यायचे. तर हे झालं आपलं आन्सर. आणि लक्षात घ्या, लेंथ ऑफ आर्क असेल तर त्याचं एसआय युनिट सेंटीमीटर, मीटर जे काय तेच लावायचं, रेस टू 1 वगैरे असतो तो, हे लक्षात. मात्र जेव्हा एरिया येतो तेव्हा इथं काय लावायचं असतं, स्क्वेअर. कधी पण ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. एरिया असेल तर त्या युनिटला स्क्वेअर लावायचा, लेंथ असेल सर्कम्फरन्स असेल तर त्याला काय फक्त सेंटीमीटर, त्याला 1 वगैरे म्हणजे 2 वगैरे लावायचं नाही, 2 3 नाही लावायचा. व्हॉल्यूम असेल तर युनिटला क्यूब लावायचं, हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. मग हे पण तुम्हाला समजलेलं आहे. प्रश्न खूप सोपे आहेत, विचारले गेले पेपरला तर ते येतात साधारण 2 मार्काला, इझी प्रश्न असतात हे, काही म्हणजे दम नसतो याच्यामध्ये. आता थर्ड वाल्या क्वेश्चन कडे जाऊयात आपण. थर्ड वाला क्वेश्चन काय आहे आमचा, रेडियस ऑफ अ सेक्टर ऑफ अ सर्कल इज 3.5 सेंटीमीटर. म्हणजे थोडक्यात रेडियस सांगितली, रेडियस दिली 3.5 सेंटीमीटर. लेंथ ऑफ इट्स आर्क इज 2.2 अँड फाइंड द एरिया ऑफ सेक्टर. प्रश्न पहा वेगळा आहे हा. ज्या प्रश्नामध्ये एरिया ऑफ सेक्टर, लक्षात घ्या बरं का, ज्या प्रश्नात एरिया ऑफ सेक्टर म्हणजेच ए आणि लेंथ ऑफ आर्क म्हणजेच एल, या दोघांचाही उल्लेख जर होत असेल, या दोघांचा उल्लेख होत असेल, लक्षात घ्या मी काय सांगतोय, एरिया ऑफ सेक्टरचा पण उल्लेख आहे त्याच क्वेश्चन मध्ये, लेंथ ऑफ आर्कचा पण उल्लेख आहे. सरळ सरळ तिसरा वाला फॉर्म्युला यूज करा, काहीच अडचण नाही. तिसरा वाला फॉर्म्युला आहे ए अपॉन आर इज इक्वल टू एल अपॉन 2. हा वाला फॉर्म्युला बिंदास्त वापरायचा. कधी, दोन्हींचा क्वेश्चन मध्ये आपल्या दोन्हींचा उल्लेख आहे, एरिया ऑफ सेक्टरचा पण उल्लेख आहे, लेंथ ऑफ आर्कचा पण उल्लेख आहे. बिंदास्त हा वाला फॉर्म्युला वापरायचा, याच फॉर्म्युल्याने आपल्याला आन्सर मिळणार आहे, त्याचं लक्षात घ्या. ठीक आहे. तर चला मग आपण याला सॉल्व्ह करू. ठीक आहे. जसं आपण करतो तसं, सॉरी, जसं आपण करतो की गिवन वगैरे लिहित असतो ना, तर सगळ्यात पहिल्यांदा गिवन मध्ये जे जे दिलंय ते लिहायचं. कधी पण एक आपल्याला रेडियस ऑफ सेक्टर दिलाय, रेडियस ऑफ सेक्टर म्हणजे रेडियस ऑफ सर्कल म्हणू आपण, रेडियस, कारण रेडियस ऑफ सेक्टरचा रेडियस काय, सर्कलचा रेडियस काय, एकच. रेडियस ऑफ सेक्टर, सर्कल म्हणू किंवा सेक्टर म्हणलं तरी पण चालेल. रेडियस ऑफ सर्कल, याला कंसामध्ये मी लिहितोय आर इज इक्वल टू किती आहे 3.5 सेंटीमीटर, 3.5 सेंटीमीटर. ओके. नंतर सांगितलं लेंथ ऑफ इट्स आर्क, त्याच्या आर्कची लेंथ म्हणजे लेंथ ऑफ आर्क
लेंथ ऑफ आर्क. किती लेंथ ऑफ आर्क म्हणजे एल किती आहे 2.2 सेंटीमीटर. 2.2 सेंटीमीटर. पहा या प्रश्नामध्ये थिटाचा उल्लेख झालेला आहे का नाही. मग अशा वेळी एक लक्षात घ्यायचं जनरली जिथं थिटाचा उल्लेख नाहीये एरिया ऑफ सेक्टर आहे आणि लेंथ ऑफ आर्कचा पण उल्लेख आहे अशा वेळी तिसरा फॉर्म्युला यूज करायचा. थिटाचा उल्लेख नाहीये पहिला दुसरा फॉर्म्युला वापरायचा नाही. हे लक्षात सरळ सरळ तिसरा फॉर्म्युला वापरून टाकायचा. थिटा नाहीये आणि या दोघांचा उल्लेख आहे लेंथ ऑफ आर्कचा पण उल्लेख आहे बा एरिया ऑफ सेक्टर विचारलाय उल्लेख दोघांचा पण आहे अशा वेळी तिसरा फॉर्म्युला यूज करणार. इथं मी लिहिणार टू फाइंड. टू फाइंड काय शोधायचं आहे आम्हाला. आम्हाला शोधायचं आहे एरिया ऑफ सेक्टर आणि एरिया ऑफ सेक्टर म्हणजेच ए शोधायचा आहे आणि त्याचा फॉर्म्युला आहे थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. बरोबर आहे. परंतु आम्ही हा फॉर्म्युला वापरणार आहे का तर नाही. टू फाइंड एरिया ऑफ सेक्टर याचा हा फॉर्म्युला वापरायचा का तर नाही वापरायचा. बरोबर. मग आम्ही फॉर्म्युला दुसरा वापरणार आहे तो आम्ही डायरेक्ट याच्यामध्ये यूज करू. कशामध्ये यूज करणार सोल्युशन मध्ये डायरेक्ट यूज करू. सोल्युशन सोल्युशन चला सोल्युशन मध्ये डायरेक्ट फॉर्म्युला यूज करू. फॉर्म्युला काय आहे माहिती आम्हाला. फॉर्म्युला आमचा ए अपॉन आर इज इक्वल टू एल अपॉन 2 हा वाला फॉर्म्युला. चला पुट करा. ए ची व्हॅल्यू माहिती का नाही कारण तो शोधायचा आहे. ए आपण आर ची व्हॅल्यू माहिती आहे आर किती बघा रेडियस ऑफ सर्कल किती 3.5 आहे. बरोबर आहे. इज इक्वल टू एल माहिती का लेंथ ऑफ आर्क माहिती का हो 2.2 आहे 2.2 आणि खाली अपॉनला 2 आहे असा सिंपल लॉजिक आहे. ए ची व्हॅल्यू काढायची 3.5 ला तिकडे न्यावं लागेल आम्हाला. ज्याची व्हॅल्यू काढायची तो एका बाजूला पाहिजे फक्त इज इक्वल टू च्या बाकी सगळे तिकडं. पण त्याआधी 2 ने 2.2 ला आपण भाग देऊ शकतो. भाग द्या बे के बे बरोबर आहे. आणि ए इथं आणि नेक्स्ट स्टेपला 3.5 कुठे जाणार मल्टिप्लिकेशनला जाणार इकडे. आला. काय केलं सिंपल काय केलं 2 ने 2.2 ला डिवाइड केलं 1.1 आणि 3.5 ला पलीकडे नेलं मल्टिप्लिकेशनला. या दोघांचा गुणाकार करा जे तुमचा आन्सर येईल ते तुमचा एरिया ऑफ सेक्टर असेल. मग ए इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन करा 35 आणि 11 असं गुणाकार केला तरी पण चालेल. तर पहा 11 5 55 11 त्रिक 33 आणि 5 38 बरोबर आहे. आणि किती 1 आणि 2 घर आहेत 1 आणि 2 घर 3.85 याचं उत्तर आलं 3.85 3.85 काय एरिया आहे ना म्हणून सेंटीमीटरचा स्क्वेअर. सेंटीमीटरच दिले हो सेंटीमीटरच दिले. हा झाला आमचा एरिया ऑफ सेक्टर. आणि खाली तुम्ही लिहू शकता काय लिहू शकता एरिया ऑफ सेक्टर इज 3.85 सेंटीमीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर. अशा प्रकारे हा सुद्धा प्रश्न आपण सोडवलेला आहे. अजिबात दम नव्हता. पहिला दुसरा तिसरा 3 प्रश्न पाहिले पण यांच्यामध्ये असं काही खास